मंचरच्या इतिहासातली ही पहिली नगरपंचायतची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महत्व प्रत्येक मंचरकरांच्या आयुष्यात महत्वाचा बदल घडवणारी ही निवडणूक आहे. अनेक लोक येतील, आपापल्या बाजू मांडतील, कोणी कसले गमजा करते, काही खोटे नाटे आरोप करते. परंतु आपल्या सगळ्यांना एक मनापासून विचार करायचा आहे की ह्या माझ्या मंचरकरांसाठी, मंचर शहरासाठी जे लोक मोठं तोंड घेऊन बोलतात त्यांना आपण एकच प्रश्न विचारा की गेल्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये तुम्ही नक्की काय केलं? या मंचर शहराच्या विकासासाठी मला आठवत आहे, ग्रामपंचायत असताना दोन्ही टर्मला शिवसेनेची सरपंचांनी सत्ता असायची. मग प्रत्येक वेळेला एमएससीबीचं बिल थकलं की मंचर शहराचा पाणी पुरवठा असेल किंवा वीज पुरवठा बंद व्हायचा. मग ग्रामसेवक माझ्याकडे यायचे की दादा सगळं बंद पडलंय. मग मी टेम्पररी पैसे द्यायचे, 5 लाख, 10 लाख, 20 लाख रुपये बिल भरायला आणि मग पुन्हा इलेक्शनचं विजेचं जोडणी व्हायची. हे असं कितपत चालायचं. मग जेव्हा मी विचार केला, आता मी वळसे पाटलांनी विचार केला की मंचर शहर वाढतंय, पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आणि बाजारपेठेला या शहराला चांगला आकार देण्यासाठी नगरपंचायत होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही दोघांनी पाठपुरावा केला. योगायोगानं एकनाथजी शिंदे नगर विकास मंत्री होते, त्यांच्या पाठीमागे लागून सातत्यानं पाठपुरावा करून नगरपंचायत डिक्लेअर झाली. आणि नगरपंचायत डिक्लेअर झाल्यानंतर अवघ्या 1 वर्षामध्ये निधीचा ओघ मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली. नगर विकास विभागामध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मला तर मंचर मधल्या कार्यकर्त्यांना, म्हणजे सुनील बानकेले असतील किंवा बाकी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून सगळे लवकर कामं सांगा. मला 15 कोटीची यादी संध्याकाळपर्यंत द्यायची. ती कुठे यादी तयार होत नाही, त्याची कुठे ऑर्डर निघत नाही, तर पुढच्या 4 दिवसांनी परत फोन यायचे की 10 कोटीची अजून ऑर्डर कामं सांगा. आणि अशा प्रकारे 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये 103 कोटी रुपयाची कामं आपण करू शकतो. आणि हा विकास काय नुसता असाच विकास नव्हे. मंचरला काय पाहिजे? मंचर शहर वाढतंय, लोकसंख्या वाढते, नागरिकांचा जीव घुसमटतोय. मग अशा वेळेला मोकळं वातावरण असणारे गार्डन पाहिजे. बाजार भरतो असतो त्यावेळेला रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीवाल्यांची गर्दी होत असते, दुकानवाल्यांची गर्दी होत असते. अशा वेळेला भाजी मंडई झाली पाहिजे. त्यासाठी मी स्वतः जातीनं लक्ष घालून सुरुवातीला 70-80 लाख रुपये टाकले आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पुन्हा 2.5 कोटी रुपये पडले. म्हणजे सगळं होत असताना गार्डनची सुद्धा आवश्यकता वाटली. मग जागेचा शोध घेतला, कुठे करायची. ते घेतल्यानंतर सुरुवातीचा टप्पा 6 कोटी रुपये गार्डन, 2 कोटी रुपये गार्डन साठी टाकले. पुन्हा त्याच्यावर अजून 1.5-2 कोटी रुपये टाकले. अजूनही निधी त्याला लागतोय. एक चांगली गार्डन या ठिकाणी उभी राहते. शहरामध्ये अशी सोय नव्हती. खूप मोठा एज्युकेटेड असा क्वालिफाईड क्लास असल्यामुळे इथं कुठंतरी थिएटर असावं, नाट्यगृह असावं, म्हणून ऑडिटोरियमची मागणी आपण लोकांकडनं यायला लागली. आणि म्हणून बेंडेमाळ्यामध्ये पहिल्या ऑडिटोरियमची आपण पायाभरणी केली. पहिल्या टप्प्यामध्ये 6 कोटी रुपये टाकले, दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 कोटी रुपये टाकले. आणि माझं ते स्वप्न होतं की चांगलं ऑडिटोरियम, नाट्यगृह या मंचर शहरामध्ये पाहिजे. हे सगळं होत असताना बेसिक गोष्टी आहेत, रस्ते असतील, हे असतील, हे सगळं करण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं. आज 2.5 वर्षामध्ये जवळजवळ 103 कोटी रुपयाची विकास कामं आम्ही करू शकलो. आम्हाला त्याचा मनापासून आनंद आहे. आणि म्हणून ताटवाने आम्ही लोकांपुढे जाऊ शकतो की आम्ही कामं केली तर आम्हाला मत द्या. बोलणाऱ्याला काही बोलायचं येतो, कोणतरी येतं, भाषण करतात. वळसे पाटील निरगुडसरचे त्यांच्या मंचरमध्ये येऊन काय करतात? शिवाजी आढळराव लांडेवाडीचे
ते आमच्या गावचे उमेदवार ठरवणार ते कोण? अरे बाबा, आम्ही काम करणारी माणसं आहोत, आम्ही तर काय उभं राहत नाहीये. आम्हाला मनसर आमची कर्मभूमी आहे, माझी तर कर्मभूमी आहे मनसर. आयुष्य गेलं माझं मनसर मध्ये. आणि मनसर मध्ये आम्ही कोण असं विचारण्याला मला विचारावं असं वाटतं. ज्या वेळेला 150 कोटी रुपयाचा निधी येतो त्यावेळेला तू तुझ्या मधला तू विचार, तू कोण? ह्या सगळ्या गोष्टी टीका करायला तर टीकाच करायची असते. 7-8 वर्षापूर्वी ग्रामपंचायत असताना जवळ 12 ते 15 कोटी रुपयाची पाणी योजना मी उभं राहून करून आणले. ती पाणी कमी पडायला लागली. नगरपंचायत झाल्यानंतर पुन्हा वाटलं की मोठी पाणी योजना झाली पाहिजे, मुबलक पाणी मिळालं पाहिजे, घरोघरी पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी नवीन योजना आपण तयार केली. 136 कोटी रुपयाची 136 कोटी रुपयाची योजना विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मंजूर केली. सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या, पण दुर्दैवानं विधानसभेची निवडणूक लागली, त्यामुळे त्याला काही नंतर आपल्याला तेवढी घाई करता आली नाही. पण एकदा ही आचारसंहिता संपल्यानंतर 136 कोटी रुपयाची योजना वळसे पाटील असेल, मी असेल, महेशदादा असेल, आम्ही सगळे मिळून ती योजना मंजूर करून आणू याची आपल्याला तीळ मात्र शंका नाही. आता एवढ्यावर थांबलं नाही. शहरामध्ये दुर्गंधी पसरू नये, ओढे नाले अगदी घाणीने तुडुंब भरले. अशा वेळेला आम्ही नवीन प्रकल्प उभा केलाय. त्या नवीन प्रकल्पाच्या अंतर्गत जवळजवळ 148 कोटी रुपयेचं एस्टिमेट करून बंदिस्त गटार योजना आणि ड्रेनेज लाईनची योजना आपण तयार केली. त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट झाला, त्याचं DMA म्हणजे वाशीला जे नगरविकासाचं जे कार्यालय, त्या कार्यालयामध्ये त्याचं सबमिशन झालेलं आहे आणि लवकरात लवकर ते सुद्धा 150 कोटी रुपये आपल्याला मिळतील. मला सांगा, कुठली नगरपंचायत आहे महाराष्ट्रामध्ये? 42 नगरपंचायती आहे. कुठल्या नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा निधी आलेला आहे? पण आम्ही कोणावर टीका न करता आम्ही आमच्या पद्धतीने, आम्हाला बरं वाटतं की आम्ही कामं करतोय. लोक आम्हाला सांगतात की मनसरमध्ये हे कधी झालं नव्हतं, आता झालं. या मनसर शहर जरी मोठं असलं तरी चांगली परंपरा या मनसर शहराला. विरोधाला विरोध करायचं म्हणून मनसर विरोध करत नाही. मला आठवतं, मी पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहिलो. माझे खासदार कैलासवासी किसनराव तर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. माझा पक्ष कुठला आणि त्यांचा पक्ष कुठला त्यांचा विचार न करता अतिशय धालीसारखे माझ्या पाठीमागे उभे राहून 2004 ते 2009च्या इलेक्शनमध्ये खंबीरपणे उभे राहिले. कुठल्याही राजकीयाची परिणामाची पर्वा त्यांनी केली नाही. ही मनसरची संस्कृती आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं, ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनंच नव्हे तर येणाऱ्या पिढीच्या दृष्टीनं, येणारी पिढी असतील आपली, पुढच्या सगळ्या पिढीला या मनसर शहरामधून काहीतरी मिळालं पाहिजे. चांगलं शहर आपल्याला उभं करायचं आहे आणि हे करण्यासाठी येणाऱ्या 2 तारखेला आपण घड्याळ आणि कमळ धनुष्य बांधायला नाही असं काही नाही. म्हणून मला सांगायचं आहे की धनु मोरडे म्हणायचं तुम्हाला. आणि म्हणून सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा या युतीच्या उमेदवारांना आणि विशेष करून नगराध्यक्ष मोनिकाताई बानखेले यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. आज ही फक्त प्रचाराची सुरुवात आहे. येणारे 4-5 दिवस या सगळ्या मनसरमधलं वातावरण आपल्याला घरोघरी सगळ्या उमेदवारांना फिरून लोकांना पटवून द्यायचं की आम्ही येणाऱ्या 5 वर्षात काय करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.